नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी अतिशय दिलासादायक बातमी आहे मित्रांनो। अनेक दिवसापासून म्हणजे अनेक महिन्यांपासून लाभार्थ्यांच्या खात्यात वेतन जमा होत नाहीये। आता हे वेतन लाभार्थ्यांच्या थेट खात्यामध्ये डीबीटीद्वारे जमा होणार आहे। म्हणजे या ठिकाणी शासनाचा नवीन जी.आर. आलेला आहे। डिसेंबर ते जानेवारी या 4 महिन्याचे 6,000 रुपये थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। या संदर्भातला महत्त्वाचा जी.आर. आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी मित्रांनो, या सर्व योजनेतील लाभार्थ्यांसाठी आता एकत्रित असा जी.आर. काढण्यात आलेला आहे। त्या जी.आर. मध्ये स्पष्ट असे सांगण्यात आलेले आहे। त्याविषयी आपण सविस्तरपणे माहिती बघूया। तर मग मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकता, केंद्र व राज्य पुरस्कृत विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याबाबत महाराष्ट्र शासन दिनांक 18 फेब्रुवारी 2025 रोजीचा हा जी.आर. आहे। 18 फेब्रुवारी 2025चा मित्रांनो, या ठिकाणी शासन निर्णय काय आहे तर राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील जे राज्य पुरस्कृत आहे त्यांचं डीबीटीद्वारे माहे डिसेंबर 2024 पासून वेतन देणे सुरू झालेलं आहे। तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे मार्च 2025 पर्यंतचे अर्थसहाय्याचे डीबीटीद्वारे त्यांच्या थेट खात्यात बँक खात्यात जमा करण्यासाठी सदर योजनांसाठी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खाते स्वतंत्र खाते योजनानिहाय म्हणजे प्रत्येक योजनेनुसार वेगवेगळे खाते या ठिकाणी उघडण्यात आलेले आहे। शासनाने त्या ठिकाणी तो निधी त्या खात्यांमध्ये वर्ग करण्यात आलेला आहे, असा निर्णय या ठिकाणी शासनाने घेतलेला आहे। आपण या ठिकाणी बघू शकता की या ठिकाणी योजनेचे नाव दिलेले आहे आणि या समोर हा निधी वर्ग करण्यात आलेला आहे। अतिशय खात्रीशीर बातमी आहे मित्रांनो। आपण या पुराव्यासहित बघू शकता। काहींना वाटते की फेक बातमी, फेक नाही आहे। त्यामुळे आता हा निधी या ठिकाणी इतके दिवस आपल्याला तहसील खात्यामध्ये तहसीलदाराकडे जिल्हाधिकाऱ्याकडे येऊन नंतर तहसीलदाराकडे त्या खात्यात येत होते पैसे, नंतर बँक खात्यात जात होते। परंतु आता हे राज्य स्तरावर सेपरेट या योजनांसाठी खाते उघडण्यात आलेले आहे। त्या योजनांमध्येच फक्त आता शासन पैसे टाकणार आहे। मग असे एकूण 1293 कोटी रुपये लाभार्थ्यांना ट्रान्सफर करण्यासाठी, लाभार्थ्यांना पैसे देण्यासाठी 1293 कोटी रुपये निधी या ठिकाणी एकूण सर्व योजनांचा मिळून 4 महिन्याचा या ठिकाणी या खात्यांमध्ये वर्ग करण्यात आलेला आहे। त्यामुळे ज्या लाभार्थ्यांची डीबीटी आहे, ज्या लाभार्थ्यांनी डीबीटी केलेले आहे त्याच लाभार्थ्यांच्या खात्यावर हे पैसे 4 महिन्याचे 6,000 रुपये येणार आहे। ज्या लाभार्थ्यांना डिसेंबर महिन्याचा एक हप्ता मिळालेला आहे त्या लाभार्थ्यांना पुढील 3 महिन्याचे म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च अशा 3 महिन्याचे 4,500 रुपये त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे। मित्रांनो, लवकरच आता हे सर्व पैसे एकत्र तुम्हाला तुमच्या खात्यावर मिळणार आहे। ज्या लाभार्थ्यांना डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाही त्यांना 6,000 रुपये मिळणार आहे आणि जे नोव्हेंबरच्या आधीचे कोणाचे बाकी असतील त्यांनी तहसीलमध्ये जाऊन चौकशी करा, त्यांनाही जुन्या पद्धतीने त्यांच्या खात्यावर हे पैसे जमा केले जाणार आहे। परंतु मित्रांनो, जर जास्त महिन्याचे असेल तर आपण काही त्रुटी असतील, आपले डीबीटी अपूर्ण असेल, केवायसी अपूर्ण असेल, आधार कार्ड अपडेट करणे असेल, अशा सर्व बाबी आपण तपासून पूर्ण करून घ्या। आधार कार्डला आपला मोबाईल नंबर लिंक करा आणि तोच आधार कार्ड आणि मोबाईल नंबर हा तुमच्या बँक खात्याशी जोडा, म्हणजे तुम्हाला खात्रीपूर्ण हे पैसे या ठिकाणी येणार आहेत। तर अशा पद्धतीने महत्त्वाची अपडेट होती। जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत व्हिडिओला शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।